सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण संक्रांतीबद्दल पूर्णपणे माहिती बघणार आहोत। तर बघा, आता 15 जानेवारीला संक्रांत आहे आणि आपल्याला माहिती आहे संक्रांत देवी जी असते ती जे काही अन्न तिच्या जवळ असतं, जे काही कपडे ती घालत असते, जो काही रंग ती परिधान करते किंवा ज्या काही वस्तू ती धरते, ज्या काही गोष्टी तिच्या आजूबाजूला असतात त्या गोष्टी एकतर महाग होतात, कमी होतात किंवा त्या गोष्टी आपण टाळायच्या असतात। अशा पद्धतीने आपल्याकडे परंपरा आहे आणि हे आत्ताच नाही तर हे आधीपासून चाललेलं आहे। काय झालं ना, मी फेसबुकवर एक 2-3 पोस्ट बघितल्या ज्यामध्ये बायका विचारतायत की यावेळेस काळे कपडे घालायचे नाहीयेत का, या संक्रांतीला काळी साडी घालायची नाहीये का, काळी साडी चालत नाही का। त्यामध्ये बायका काय कमेंट करतात, अरे असं नसतं, संक्रांतीला तर घालतातच, एरवी देवाला तर चालतच नाही पण संक्रांतीला घालायचं, त्यात काय एवढं असं तसं। तर मला काय म्हणायचंय, पूर्णपणे जर का शास्त्रशुद्ध परंपरेने तुम्ही जर का विचार करणार असाल, तुम्ही जर का त्या गोष्टीचा मान सन्मान करणार असाल, त्या गोष्टीचा रिस्पेक्ट करणार असाल, त्या गोष्टीबद्दल व्यवस्थित माहिती घेऊन त्याबद्दल माहिती घेणार असाल तर तुम्ही हा व्हिडिओ बघताय ना, तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की तुमच्या फेसबुक ग्रुपला, व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा। कारण आपल्या आयुष्यातली ज्या रूढी परंपरा, ज्या काही गोष्टी असतात त्या आपण करायच्याच असतात। कारण त्याशिवाय आपले जे घरातले जे कार्य असतात, ज्या काही गोष्टी असतात, जे काही कर्म असतात, जे काही भोग असतात ते त्याशिवाय होत नाही, कारण आपल्या घरात ती परंपरा ठरलेली असते। तर आपणच नाही, जुन्या बायकांनी सांगून ठेवलेलं आहे की संक्रांती देवीने जे परिधान केलेलं आहे तो रंग घालायचा नाही, तिने जे वस्तू पकडलेल्या आहेत त्या महाग होतात, तिने ज्या गोष्टी म्हणजे त्या घेऊन आलेली आहे त्याचा वास घेत आहे त्या कमी पडतात, असं होतं बघा। काही होत असं नाहीये की तुम्ही ह्याचा अंधश्रद्धेमध्ये भाग घ्या, पण ह्या परंपरागत आहे। ज्या परंपरेला पाळतात त्यांनी परंपरेने पाळावं, त्या गोष्टी करावं असं मी म्हणू शकते। बरं, कधी करायचं, काय करायचं, कसं करायचं हे सगळं मी तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, ठीक आहे। आणि होता होईल तेवढ्या लोकांबरोबर शेअर करा, म्हणजे तुमची सुद्धा माहिती जी आहे, मी जी माहिती पूर्ण 100% जी माहिती आहे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते ती तुम्हाला चांगल्या रीतीने वाटेल। आणि ज्यांना अजिबात यामध्ये विश्वास नाहीये, फ्लो बरोबर जायचंय, प्रवाहाबरोबर जायचंय, त्यांनी ते गोष्ट केली तरीही चालेल, काही हरकत नाही। तर चला व्हिडिओची सुरुवात करूया। प्रॉपर पूर्ण माहिती काय आहे ते बघूया या संक्रांत ह्या वेळेस। तर आता बघा, जी आपली संक्रांत देवी आहे तर ही देवी जी आहे हिचं वाहन ह्या वेळेस घोडा आहे, उपवाहन जे आहे ते सिंह आहे। त्याचनंतर तिने काळे वस्त्र परिधान केलेले आहे, तिच्या हातात भाला आहे, हळदीचा टिळा तिने लावलेला आहे, वयाने ती वृद्ध आहे, वासाकरिता तिने दुर्वा हातात घेतलेल्या आहेत, चित्रान्न भक्षण करत आहे, ब्राह्मण जातीची आहे, आभूषण तिने सोन्याचे आभूषण धारण केलेले आहे। तर बघा, आपल्या रूढी परंपरामध्ये आपण म्हणू शकतो झाडं, पशु, पक्षी, प्राणी, सगळ्या गोष्टींना महत्व आहे। आपण गाईला पूजतो, आपण सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याकडे कावळ्याला महत्व आहे, आपल्याकडे कुत्र्याला महत्व आहे, आपल्याकडे झाडाला महत्व आहे, आपल्याकडे प्राण्यांना, पक्षीला, अन्नाला, धान्याला, पाण्याला इतका महत्व आहे। त्यामुळे ह्या परंपरा ह्यानुसारच चालतात आणि त्यानुसारच तुम्हाला त्या करायच्या असतात। तर बघा, एवढा सगळा जसं आपण या सगळ्या गोष्टींना करतो, तर मग रंगाला का नाही, मग का असं म्हणतात की काळा रंग घालू नये म्हणून, पूजेच्या वेळेस काही वेळेस काळा रंग घालू नये, मग रंगाला का महत्व देता तुम्ही, घाला की काळा रंग। पण आपण काहीतरी पाळतो, काहीतरी विचार करतो, म्हणूनच आपण पूजेच्या वेळेस काही गोष्टी असेल तेव्हा काळा रंग घालत नाही। पण संक्रांतच असा एक सण आहे ज्यावेळेस काळा रंग परिधान केलेला चालतो। पण यावेळेस संक्रांत देवीने स्वतः काळे वस्त्र परिधान केलेले आहे आणि जो रंग तिने घातलेला असतो तो रंग आपल्याला घालायचा नसतो। मागच्या वर्षी पिवळा रंग होता तर तो रंग आपल्याला घालायचा नसतो। तर अशा पद्धतीने यावेळेस सुद्धा तुम्हाला काळा रंग घालायचा नाहीये। पण आता हा रंग तुम्हाला कधी घालायचा नाहीये हा मी सांगते। हा रंग तुम्हाला फक्त आणि फक्त संक्रांतीच्या दिवशी घालायचा नाहीये। तुम्ही भोगीला घालू शकता, तुम्ही आता आधी भोगीच्या म्हणजे संक्रांतीच्या आधी तुम्ही हळदी कुंकू करणार नाही ना, तर मग करला घालू शकता। त्यानंतर आपण रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू आपलं करत असतो, रथसप्तमीपर्यंत आपलं संक्रांतीचं हळदी कुंकू आपण करत असतो। तर त्यावेळेस संक्रांतीचा दिवस सोडून तुम्ही एरवी जर का हळदी कुंकाला तुम्हाला काळे वस्त्र परिधान करायचे असेल हळदी कुंकाच्या वेळेस, कारण काळ्याला महत्व आहे ना, तर त्यामुळे तुम्ही जर का करणार असाल तर करू शकता। फक्त आणि फक्त 15 जानेवारीला काळ्या वस्त्राचं परिधान करायचं नाहीये। आता बोरणाऱ्याला काळे वस्त्र मुलाला घातले तर चालेल का, तर हो,
मुलाला बोरणाला काळे वस्त्र घातलेले चालेल, कारण संक्रांतीच्या दिवशी आपण बोरणान करत नाही. आपण कधी करतो, करला करतो, किंक्रांतीला करतो, दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारीला करणार आहे. तर लहान मुलांना आपण घालू शकतो. नववधूंनी घालायच्या का, नवीन लग्न झालेल्या स्त्रियांनी संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करून फोटो वगैरे काढायला जातात, फोटोशूट करतात, तर ते करायचं का? सेम गोष्ट संक्रांतीच्या दिवशी नाही घालायचं. एरवी तुम्ही किंक्रांतीला किंवा भोगीला फोटोशूट संक्रांतीच्या आधी करणार असेल तर आधी स्पेसिफिकली तुम्हाला 15 जानेवारीला तुम्हाला जी आहे ते काळा वस्त्र परिधान करायचं नाही. फक्त आणि फक्त 15 जानेवारीला तुम्हाला नाही घालायचंय. एरवी तुम्ही भोगीला घालू शकता, किंक्रांतीला घालू शकता, रथसप्तमीपर्यंत जेव्हा कधी तुम्ही तुमचं हळदी कुंकू वगैरे करणार आहात तेव्हा तुम्ही ते घालू शकता. आलं लक्षात? तर ह्यामुळे आहे. आता काळा रंग का घालत नाही बघा, आता काळा रंग जो आहे तो कोणत्याही रंगामध्ये मिक्स केला की तो त्याचाच रूप घेतो, काळाच रूप घेतो. त्यामुळे काळा रंग कुठेच मिक्स होत नाही, तो उलट दुसऱ्या रंगाला घेऊन स्वतः काळा होऊन जातो. त्यामुळे काळ्या रंगाला शक्यतो निषिद्ध केलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला यावर्षी काळा रंग परिधान करायचा नाही, कारण संक्रांत देवीने काळा रंग परिधान केला आहे. तर तिचा मान सन्मान म्हणून आपल्याला संक्रांतीच्या दिवशी म्हणजे 15 जानेवारीला नाही घालायचंय. एरवी तुम्ही घालू शकता. ठीक आहे. त्यानंतर का घालायचा असतो काळा? का असतं तर काळा म्हणजे आपण म्हणतो ना अंधकारावर विजय असतो, त्यामुळे आपण अंधकार नाहीसा होतो म्हणून आपण तो काळा रंग हे करतो. तर बघा, ज्या वस्तूंवर संक्रांत येते असं म्हटलं जातं की त्या गोष्टी महाग होतात, दुर्मिळ होतात, त्याच्या किमती वाढतात, तर त्या आणि किंवा ते धारण केल्याने त्याचा त्रास होऊ शकतो. तर तुम्ही हळदी कुंकू लावणार आहात ना संक्रांतीच्या दिवशी जर का करणार आहात तर हळद लावू नका, फक्त कुंकू लावा. ठीक आहे. आता सोन्याचे दागिने घालायचे की नाही, कारण सोन्याचे दागिने सुद्धा घातलेले आहे देवीने. तर तुमचं मंगळसूत्र सोडून कुठलाही दागिना सोन्याचा घालू नका. तुम्ही जे दुसरे ज्वेलरीज आहे इमिटेशन मधले असतात, आपले 1 ग्राम मधले असतात, आपले बाकीच्या ज्वेलरीज असतात, फॅशन ज्वेलरी असतात, त्या तुम्ही घालू शकता. तुमचं मंगळसूत्र हे जे आहे छोटं सोडून तुम्ही बाकीचे कुठलेही घालू शकता. किंवा लॉंग मंगळसूत्र जे असतं ते गंठण जे असतं ते सोडून तुम्ही कुठलाही दुसरा करू नका, घालू नका, कारण मंगळसूत्र ह्याला महत्व आहे त्याला, त्यामुळे ते तुम्ही घातलं तर चालेल. तर नवविवाहितांनी स्त्रियांनी संक्रांत करायची का? आता हो, पूजा विधी तुम्हाला सगळं करायचं आहे. फक्त तुमचा जो काही फोटोशूट आहे, तुम्हाला जे दागिने घालून फोटो काढायचे आहे, काळी साडी घालायची आहे, ती फक्त आणि फक्त संक्रांतीच्या दिवशी नाही घालायची आहे. तुम्ही आदल्या दिवशी किंवा नंतर रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता. त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्या, ह्या गोष्टी बघा. आपल्या परंपरेत काही गोष्टी दिलेल्या आहेत तर त्या रूढी परंपरांना नीट पार पाडा, त्यांना रिस्पेक्ट द्या, त्याला मान सन्मान द्या आणि त्यानुसार तुम्ही करा. कारण काही गोष्टी जर जुन्या माणसांनी सांगितलेल्या आहेत तर काहीतरी त्यामध्ये तथ्य असेल की नाही म्हणून त्या गोष्टी सांगितलेल्या असतात. तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ एवढाच. भेटूया परत. श्री स्वामी समर्थ.